लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। साताऱ्याच्या मातीतला पत्रकार झळकला शिर्डीत। मिलिंद लोहार नानकसाई अवॉर्ड 2026 चे मानकरी। सातारा प्रतिनिधी शिर्डी। सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेचा मान उंचावणारी अभिमानास्पद घटना घडली असून साताऱ्याचे पत्रकार मिलिंद लोहार यांना प्रतिष्ठेचा नानकसाई अवॉर्ड 2026 प्रदान करून गौरवण्यात आले। साईबाबा शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। नांदेड शिर्डी हे लाखो साई भक्तांचे श्रद्धास्थान असून साईबाबांच्या निस्सीम भक्तीमुळे शिर्डीला पंढरपुराप्रमाणेच पवित्र तीर्थक्षेत्राचे स्थान प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी यावेळी केले। नानकसाई फाउंडेशन तर्फे शिर्डी येथे रामनवमीनिमित्त भव्य साईभक्त संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। याच पार्श्वभूमीवर 7व्या नानकसाई पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या संमेलनाचे उद्घाटन गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते संपन्न झाले। या सोहळ्यात कला, संस्कृती, समाजसेवा, अध्यात्म आणि पत्रकारिता या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा नानकसाई अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला। पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल मिलिंद लोहार यांच्यासह रायगडचे पत्रकार धम्मशील सावंत यांनाही नानकसाई अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमास शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, प्रथम नगराध्यक्ष काकासाहेब कोते, माजी उपनगराध्यक्ष विजयभाऊ कोते, नानकसाई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, सुरेश वाबळे तसेच अनेक मान्यवर व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सन्मानामुळे सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेचा गौरव वाढला असून मिलिंद लोहार यांच्या कार्याला मिळालेली ही एक मोठी पावती मानली जात आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वंचित, गोरगरीब आणि तळागाळातील नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य करणारे पत्रकार मिलिंद लोहार यांचा उल्लेखनीय सन्मान करण्यात आला आहे। तसेच पत्रकारितेबरोबरच समाजकार्यातही ते अग्रेसर असून समाजाप्रती त्यांची उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी राहिली आहे। विविध सामाजिक उपक्रमातून सक्रिय सहभाग घेत त्यांनी अनेक गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवला आहे। त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याची दखल घेत मिलिंद लोहार यांना सन 2026चा प्रतिष्ठित नानकसाई पुरस्कार प्रदान करण्यात आला। शिर्डी येथे आयोजित भव्य सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला असून त्यांच्या कार्यामुळे सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेची मान उंचावली आहे। समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या कार्यामुळे त्यांची ओळख एक संवेदनशील, जबाबदार आणि समाजाभिमुख पत्रकार म्हणून निर्माण झाली आहे। त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। ताई, विशाल साई संमेलन सुरू आहे, आपण हजेरी लावलेली आहे। साई भक्तांना देखील तुम्ही सदिच्छा, शुभेच्छा दिलेल्या आहेत। काय सांगाल आज या शिर्डीच्या भूमीत? शिर्डीमध्ये जे आहे तो रामनवमीचा मोठा उत्साह असतो आणि रामनवमीच्या निमित्तानं शेकडो पालख्या ज्या आहेत त्या राज्यभरातून साई भक्त पदयात्रेच्या माध्यमातून ज्या आहेत ते इथं पोचत असतात। आज उमरी म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं जे उमरी आहे तिथून जी पदयात्रा शिर्डीत पोचली, त्यांनी विशाल साई भक्त संमेलन जे आहे ते नानकसाई फाउंडेशनच्या माध्यमातून इथं आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की 450 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेला आहे। साई बाबांकडे जी आहे ती मराठवाड्यात ज्या पद्धतीच्या अडचणी येतात किंवा महाराष्ट्रावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते कुठंतरी हे सगळं महाराष्ट्रावरचं संकट हटवू दे किंवा अनेक त्यांच्या ज्या काही साईच्या चरणी ज्या आहेत त्या त्यांच्या इच्छा आहेत त्यासाठी हे सगळे जे भक्त आहेत त्या एवढ्या भर उन्हामध्ये ते इथे येत असतात आणि या साई संमेलनाच्या माध्यमातून इथं साईबाबांची आरती झाली, भक्तिमय वातावरण आहेच आणि महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय कार्य ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्यांना पुरस्कार देण्यात आला। आम्ही सुद्धा सामाजिक कार्यामध्ये जे काही काम करतो आम्हालाही पुरस्कार देऊन जे आहे ते इथं सन्मानित करण्यात आलं। मग मिलिंद भाऊ गायकवाड असतील, अनेक पत्रकार असतील, अनेक उद्योजक असतील, अशा अनेक नावं आहेत की ज्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे। त्या सगळ्यांना पुरस्कार देऊन आम्हाला शाबासकी देऊन आमच्या कामाची जबाबदारी जी आहे ती त्यांनी वाढवलेली आहे आणि पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जो हा कार्यक्रम हे जे विशाल
साई भक्त संमेलन आयोजित केलं. दरवेळीच नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आखले जातात. नियोजनबद्ध जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं केलं जातात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे सगळे साई भक्त आहेत किंवा अनेक पत्रकार आहेत ते याला सामील होत असतात आणि त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते सगळ्यांना घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्यासारखे सगळे सुद्धा त्या कार्यक्रमात जे आहेत ते आवर्जून उत्साहाने सहभागी असतात. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.